नमस्कार मित्रांनो, क्रिप्टो क्रांती यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, 9 जानेवारी रोजी मी सॉल्व प्रोटोकॉलच्या एअरड्रॉपमध्ये पार्टिसिपेट कसं करायचं आहे याबद्दल माहिती देणारा व्हिडिओ अपलोड केला होता. क्रिप्टो क्रांती प्रीमियम मेंबर्सपैकी बऱ्याच मेंबर्सनी आणि बऱ्याच यूट्यूबमधील बऱ्याच सबस्क्रायबर्सनी या एअरड्रॉपमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि सर्वांना या एअरड्रॉपमधून प्रॉफिट मिळालेला आहे. सॉल्व प्रोटोकॉलचा एअरड्रॉप मिळवण्याचा जो कॅम्पेन होता हा 9 दिवसांचा होता. 9 जानेवारी ते 17 जानेवारीपर्यंत हा कॅम्पेन सुरू होता. सॉल्व प्रोटोकॉलचा एअरड्रॉप मिळवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी $50 बिटकॉइन्स हे सॉल्व प्रोटोकॉलच्या वेबसाईटमध्ये डिपॉझिट करायचे होते आणि कॅम्पेन संपल्यानंतर ज्यांनी सॉल्व प्रोटोकॉलच्या वेबसाईटवरती बिटकॉइन डिपॉझिट केलेले आहेत त्या सर्वांना एअरड्रॉप मिळालेला आहे आणि एअरड्रॉप मधून या प्रत्येकाला प्रॉफिटच झालेला आहे. सो बरेच क्रिप्टो क्रांतीचे प्रीमियम कम्युनिटी मेंबर जे आहेत त्यांनी, मी सुद्धा पार्टिसिपेट केलं होतं. मी पार्टिसिपेट करताना मी व्हिडिओ पण बनवला होता. $50 बिटकॉइन मी सुद्धा डिपॉझिट केले होते. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सॉल्व प्रोटोकॉलच्या एअरड्रॉप मधून मला किंवा क्रिप्टो क्रांतीच्या प्रीमियम कम्युनिटी मेंबर्सला किती प्रॉफिट मिळालेला आहे याबद्दल आणि ज्यांनी ह्या एअरड्रॉप मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे त्यांनी त्यांचे फंड्स परत कसे विड्रॉ करायचे आहेत याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जरा सुद्धा स्किप करू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर तुम्ही क्रिप्टो क्रांती चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सॉल्व प्रोटोकॉलच्या एअरड्रॉपमध्ये मला किती टोकन्स मिळाले होते आणि ते सेल केल्यानंतर मला किती प्रॉफिट मिळाला आणि सॉल्व प्रोटोकॉलमध्ये जे आपण $50 बिटकॉइन डिपॉझिट केलेले आहेत ते कसे विड्रॉ करायचे आहेत ह्या दोन्ही गोष्टी बघण्यासाठी आपण जाऊया बायनान्स एक्सचेंजमध्ये. बिकॉज जे मी प्रॉफिट मिळवतो किंवा जे पण काही गोष्टी मी करतो ते तुम्हाला दाखवण्यामध्ये मला ट्रान्सपरन्सी ठेवायला आवडते. बरेच इन्फ्लुएन्सर्स असे आहेत की ते व्हिडिओ एडिट करून किंवा फोटोशॉप वगैरे करून असे इमेजेस वगैरे दाखवतात प्रॉफिटचे. सो ह्या सगळ्या गोष्टी मला करायच्या नाही आहेत. मला जे पण काय आहे ते तुमच्या आणि माझ्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहिली पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला माझ्या एक्सचेंजच्या अकाउंटमधूनच डायरेक्ट तुम्हाला ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पूर्ण दाखवणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की मी किती प्रॉफिट मिळवलेला आहे. ठीक आहे. सो ह्यासाठी सर्वात पहिला आपण जाऊया ट्रेडमध्ये. ट्रेडमध्ये गेल्यानंतर इथे ट्रेड हिस्ट्रीचं ऑप्शन आहे, ह्याच्यावरती क्लिक करूया. ट्रेड हिस्ट्रीमध्ये आल्यानंतर इथे डायरेक्शन मध्ये ऑल आहे आणि त्यानंतर इथे थोडंसं सेटिंग करूया. आपण मागच्या 1 महिन्याचे ट्रान्झॅक्शन आपण बघूया. हे 1 वीकचे आहेत. सो मागच्या 1 महिन्याचं ट्रान्झॅक्शन आपण बघूया. सो आता इथे तुम्हाला सर्वात पहिलंच बघा इथे सॉल्व USDT सेलची ऑर्डर तुम्हाला इथे दिसते आहे. ठीक आहे. सो या सेलच्या ऑर्डरमध्ये सेलची ऑर्डर बघण्याआधी किंवा प्रॉफिट बघण्याआधी इथे तुम्हाला मी दाखवतो की मी बाय आणि सेल दोन्ही ऑर्डर इथे ठेवलेले आहेत. सो ह्याच्यामध्ये मी कुठेही तुम्हाला म्हणजे असं सॉल्व प्रोटोकॉलचे टोकन जे आहेत तुम्हाला बाय केल्याची ऑर्डर दिसणार नाही तुम्हाला इथे. ठीक आहे. जे पण काय ते इथेरियम, BNB हे सगळे तुम्हाला बाय सेलच्या ऑर्डर तुम्हाला दिसतील. ठीक आहे. सो इथे पूर्ण बघा तुम्ही इथेरियम USDT आहे आणि सर्वात टॉपला जे आहे ते सॉल्व USDT ची ऑर्डरची डिटेल्स आहे. ठीक आहे. सो ह्याचा अर्थ आता काय झाला की मी सॉल्व प्रोटोकॉलचे टोकन खरेदी केलेले नाही आहेत. माझ्याकडे एकही सॉल्व प्रोटोकॉलच्या टोकनच्या बाईंगची ऑर्डर नाही आहे. फक्त सेलची ऑर्डर इथे तुम्हाला दिसते. ठीक आहे. कारण की हे टोकन्स मला एअरड्रॉपमध्ये मिळालेले आहेत तर त्यामुळे ह्याच्यामध्ये बाय केलेल्याची किंवा खरेदी केलेल्याचं ट्रान्झॅक्शन ह्याच्यामध्ये दिसणार नाही. सो इथे फक्त सेल केलेल्याचं ट्रान्झॅक्शन दिसतंय. ठीक आहे. सो सेल केलेलं ट्रान्झॅक्शन बघा 17/1/2025 आहे. दुपारी 3:30 वाजताचं ट्रान्झॅक्शन आहे. त्यानंतर माझ्या ऑर्डर नंबरवर इथे दिलेली आहे. सो जेव्हा हा टोकन लिस्ट झाला किंवा जेव्हा मी टोकन सेल करत होतो तेव्हा त्या टोकनची प्राइस जी होती ती $0.16 इतकी होती. सो $0.16 म्हणजे जवळपास $14.5 ते $15 त्याची प्राइस सुरू होती. फील्ड SOLV मध्ये इथे तुम्हाला दिसते 126. सो म्हणजे ह्याचा अर्थ काय की 126 टोकन्स हे मला एअरड्रॉप मध्ये मिळाले होते. ठीक आहे. सो जे $50 बिटकॉइन मी सॉल्व प्रोटोकॉलच्या वेबसाईटवरती स्टेक केले होते ते स्टेक केल्यानंतर मला रिवॉर्ड्स मध्ये 126 सॉल्व टोकन मिळालेले आहेत. ठीक आहे. सो सॉल्व टोकन जेव्हा मी सेल केले $0.16 प्रति टोकनच्या किमतीला 126 सॉल्व टोकन सेल केल्यानंतर मला टोटल प्रॉफिट जो आहे तो $20 झालेला आहे. सो $20 म्हणजे जवळपास मी $4,500 बिटकॉइन जे आहेत ते मी सॉल्व प्रोटोकॉलच्या वेबसाईटवरती डिपॉझिट केले होते 9 दिवसासाठी. ठीक आहे. सो ते 9 दिवसानंतर जेव्हा त्याचे रिवॉर्ड्स मिळाले तेव्हा मला 126 टोकन्स मिळाले आणि ह्या टोकनला मी $14.5 ते $15 प्रति टोकनच्या किमतीने जेव्हा सेल केले तेव्हा मला प्रॉफिटमध्ये $20 म्हणजे जवळपास $1,800 प्रॉफिट मिळालेला आहे. ठीक आहे. सो म्हणजे ह्याचा अर्थ काय की 9 दिवसामध्ये मला जवळपास 40% रिटर्न्स मिळालेले आहेत. $4,500 किमतीचे बिटकॉइन डिपॉझिट केले होते
आणि मला 1800 किमतीचे सॉल्व्ह प्रोटोकॉलचे टोकन्स मला मिळालेले आहेत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येईल, की मग 4,500 तर तुम्ही डिपॉझिट केलेले आहेत ना, सो ते डिपॉझिट केलेले टोकन्स किंवा ते डिपॉझिट केलेले बिटकॉइन मी आता विथड्रॉ करू शकतो. आणि जेव्हा आम्ही बिटकॉइन डिपॉझिट केले होते किंवा जेव्हा बिटकॉइन डिपॉझिट करायचा मी व्हिडिओ बनवला होता, तेव्हा बिटकॉइनची किंमत पण कमी होती आणि आता थोडीशी वाढलेली आहे. सो म्हणजे ते 4,500च्या बिटकॉइनची किंमत सुद्धा आता जवळपास 4,700 ते 5,000च्या जवळपास झालेली आहे. तो प्रॉफिट एक झाला आणि सोबत मला ₹1,800 प्रॉफिट मला ह्याच्यामध्ये मिळाला. म्हणजे 9 दिवसामध्ये मला 40% चा फायदा झालेला आहे. ठीक आहे. बऱ्याच जणांना तुम्हाला वाटेल, की यार ₹1,800 म्हणजे प्रॉफिट म्हणजे 9 दिवसामध्ये फार कमी आहे. बट तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आपण डिपॉझिट केलेले आहेत ₹4,500 ठीक आहे. जर तुम्ही 10,000 डिपॉझिट केले असते, तर तुम्हाला 3,500 ते 4,000 पर्यंतचा एअरड्रॉप मिळाला असता. जर तुम्ही 50,000 डिपॉझिट केले असते, तुम्हाला 18,000 ते 20,000 पर्यंतचा एअरड्रॉप मिळाला असता. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना फंड्सचे प्रॉब्लेम असतील. ठीक आहे. सो मिनिमम फंडमध्ये कसं प्रॉफिट मिळवता येतं हे दाखवण्यासाठी मी $50चं बिटकॉइन त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले होते. बट त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या बजेटनुसार म्हणजे कोणी $100चे केले असेल तर त्याला $40 पर्यंतचा प्रॉफिट झाला असता. $35-40 पर्यंतचा झाला असता. सो जसं-जसं तुम्ही इन्व्हेस्टमेंट वाढवली, तुम्हाला प्रॉफिट पण त्याच्यामध्ये जास्त मिळाला असता. पण मित्रांनो एक लक्षात ठेवा, अमाउंटकडे बघू नका. 9 दिवसामध्ये जो ROI म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळालेला आहे 40%चा त्याच्याकडे बघा. सो जर तुम्हाला पण इन्व्हेस्टमेंट करायची असेल क्रिप्टो मार्केटमध्ये, अशा सगळ्या प्रकारच्या एअरड्रॉपमध्ये पार्टिसिपेट करून तुम्हाला पण प्रॉफिट मिळवायचा असेल, छोट्या अमाउंटपासून इन्व्हेस्टमेंट करायचा किंवा छोट्या अमाउंटपासून तुम्ही प्रॉफिट मिळवण्याचा विचार करत असाल, तर क्रिप्टोकरन्सी मार्केट हे सर्वात बेस्ट ऑप्शन आहे प्रॉफिट मिळवण्यासाठी. ठीक आहे. स्टॉक मार्केट आणि फॉरेक्स मार्केटच्या तुलनेत क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये जास्त अपॉर्च्युनिटी आहेत प्रॉफिट मिळवण्याच्या किंवा पैसे मिळवण्याच्या. ठीक आहे. ह्याचं एक उदाहरण म्हणजे हा एअरड्रॉप आहे. सो मित्रांनो, हा एअरड्रॉपचा जो व्हिडिओ होता, हा मी स्पेशली तुम्हाला सर्वांना दाखवण्यासाठी बनवला होता, की क्रिप्टोकरन्सी मार्केटमधून आपण मोठ्या अमाउंटमधूनच नाही, तर छोट्या अमाउंटमधून सुद्धा आपण प्रॉफिट मिळवू शकतो. सो ज्या हाऊसवाईफ आहेत किंवा जे स्टुडंट्स आहेत किंवा जे रिटायर्ड पर्सन आहेत, हे सर्व सुद्धा या सगळ्या गोष्टी करून ह्याच्यामधून प्रॉफिट मिळवू शकतात. जर समजा उदाहरणार्थ जर तुमच्याकडे 10,000चा फंड आहे, ठीक आहे, आणि हे सर्व कॅम्पेन जे आहेत, हे प्रत्येक महिन्याला काही ना काहीतरी कॅम्पेन्स येत असतात एअरड्रॉपचे. सो जर तुमच्याकडे 10,000चा फंड आहे, प्रत्येक महिन्याला तुम्ही एक-एक कॅम्पेनमध्ये पार्टिसिपेट केलं आणि प्रत्येक कॅम्पेनमधून तुम्हाला सपोज ROIमध्ये तुम्हाला 30%चे रिटर्न्स मिळाले. म्हणजे 10,000 तुम्ही डिपॉझिट करताय आणि तुम्हाला ₹3,000चा एअरड्रॉप मिळतोय किंवा ₹3,000चा प्रॉफिट मिळतोय. जर प्रत्येक महिन्याला तुम्ही एक-एक कॅम्पेनमध्ये पार्टिसिपेट करत गेला, सो तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळणार किती? ₹3,000. तर 12 महिन्याचा प्रॉफिट किती झाला? ₹36,000. म्हणजे 10,000 वरती तुम्ही एका वर्षात ₹36,000 कमवलेले आहेत. म्हणजे विचार करा, तुमच्या इनिशियल इन्व्हेस्टमेंट किंवा इनिशियल कॅपिटलचे 350% प्रॉफिट तुम्ही मिळवलेलं आहे एका वर्षामध्ये. ठीक आहे. सो मित्रांनो, हे एक फक्त झलक आहे. असे बरेच एअरड्रॉप असतात, ते आपण आपल्या क्रिप्टोक्रांती प्रीमियम कम्युनिटी मेंबर्समध्ये किंवा क्रिप्टोक्रांती प्रीमियम ग्रुपमध्ये शेअर करतो. जर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे छोट्या-छोट्या एअरड्रॉपमध्ये पार्टिसिपेट करून प्रॉफिट मिळवायला सुरुवात करायची असेल, मग ते हळू-हळू तुम्ही नंतर एक प्रोफेशनल लेव्हलवरती पण नंतर जाऊ शकता. हे सगळे छोटे एअरड्रॉप आहेत. ह्याच्यापेक्षा मोठे-मोठे एअरड्रॉप असतात, प्रोफेशनल एअरड्रॉप असतात. त्या दोन्ही प्रकारच्या अशा एअरड्रॉपबद्दल आपण क्रिप्टोक्रांतीच्या प्रीमियम कम्युनिटीमध्ये माहिती देत असतो. सो जर तुम्हाला सुद्धा इच्छा आहे क्रिप्टोकरन्सी मार्केटमधून पैसे कमवण्याची, पण तुमच्याकडे कॅपिटलचे शॉर्टेज आहे किंवा कॅपिटलची कमतरता आहे, तर तुम्ही नक्कीच या सगळ्या गोष्टींमधून छोट्या-छोट्या म्हणजे थेंब-थेंब जमा करून तुम्ही नंतर तुमच्या नदी किंवा समुद्र सुद्धा बनवू शकता. ठीक आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन क्रिप्टो मार्केट. ठीक आहे. फक्त तुमची करायची तयारी पाहिजे आणि तुमचं शिकायची तयारी पाहिजे. ठीक आहे. जर तुम्हाला हे सर्व क्रिप्टोकरन्सी मार्केटबद्दल शिकायचं असेल आणि त्यातून प्रॉफिट मिळवायचं असेल, या सगळ्या छोट्या आणि मोठ्या एअरड्रॉपमधून किंवा इतर कोणत्या मार्गातून प्रॉफिट मिळवायचं असेल, तर तुम्ही क्रिप्टोक्रांतीची प्रीमियम कम्युनिटी जॉइन करा. क्रिप्टोक्रांती प्रीमियम कम्युनिटी जॉइन केल्यानंतर तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होईल. ठीक आहे. आणि ज्या क्रिप्टोक्रांती प्रीमियम कम्युनिटी मेंबरने ह्या एअरड्रॉपमध्ये पार्टिसिपेट केलं होतं, तर सर्वांना सेमच एअरड्रॉप मिळालेला आहे. प्रीमियम कम्युनिटीमध्ये प्रत्येक मेंबरने $50-50 पासून सुरुवात केली होती आणि प्रत्येकालाच 18, 20, 22च्या एव्हरेजमध्येच त्यांना प्रॉफिट मिळालं आणि सर्वांना प्रॉफिट सेमच मिळालेलं आहे. ठीक आहे. सो जर तुम्हाला सुद्धा क्रिप्टोक्रांतीची प्रीमियम कम्युनिटी जॉइन करायची असेल, तर आपली वेबसाईट आहे www.cryptocranti.in. ह्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल. तर त्या वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही क्रिप्टोक्रांतीच्या प्रीमियम कम्युनिटी मेंबरशिपबद्दल अजून माहिती तुम्ही मिळवू शकता किंवा क्रिप्टोक्रांतीचं YouTubeचं इथे प्रीमियम चॅनल पण आहे. ₹89 प्रति महिना चार्जेस देऊन तुम्ही क्रिप्टोक्रांतीची YouTube प्रीमियम मेंबरशिप सुद्धा जॉइन करू शकता. ठीक आहे. सो आता आपण जाऊया, हे सॉल्व्ह प्रोटोकॉलमध्ये जे आपण डिपॉझिट केलेले बिटकॉइन आहेत, ते कशाप्रकारे विथड्रॉ करायचे आहेत ते आपण पाहूया. सो सर्वात पहिले ते एक्सचेंजच्या बाजूला वॉलेट आहे, त्या वॉलेटवरती क्लिक करूया. वॉलेटवरती क्लिक केल्यानंतर इथे खाली यायचं आहे. त्यानंतर इथे डॅप्समध्ये रिसेंटमध्ये जायचं आहे. रिसेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे सॉल्व्ह प्रोटोकॉलचं ऑप्शन दिसेल. रिसेंटमध्ये का दिसणार? कारण की तुम्ही लास्ट टाईम ते सॉल्व्ह प्रोटोकॉलची वेबसाईटच तुम्ही यूज केली असेल. त्यामुळे ते रिसेंटमध्ये तुम्हाला इथे सॉल्व्ह प्रोटोकॉलची वेबसाईट दिसेल. ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे.
ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचं वॉलेट इथे ऑटोमॅटिक कनेक्ट झालेलं आहे. सो इथून तुम्ही त्याचा नेटवर्क चेंज करा. इथे चेनचं ऑप्शन दिसतंय. इथे बाय डिफॉल्ट आता इथेरियम चेन सिलेक्ट आहे. सिलेक्ट चेनच्या इथे BNB चेन आपल्याला सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे. BNB चेन सिलेक्ट केल्यानंतर इथे विथड्रॉचं ऑप्शन आहे. विथड्रॉमध्ये जायचं आहे. सो विथड्रॉमध्ये इथे तुमचे मॅक्स सिलेक्ट करा. इथे दिसतंय तुम्हाला 0.0005 BTC. सो हे सॉल्व्ह BTC आहे. सॉल्व्ह BTC तुम्ही विथड्रॉ केल्यानंतर तुम्हाला यू विल रिसीव्ह 0.0005 BTC आणि पुढे बी लिहिले म्हणजे ते बायनान्स स्मार्ट चेनवरती असणार आहे. ठीक आहे. बट हे विथड्रॉ करताना एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, हे जेव्हा तुम्ही विथड्रॉ करणार त्याच्या 7 दिवसानंतर तुम्ही इथून ते क्लेम करू शकता. ठीक आहे. म्हणजे 7 दिवसानंतर तुम्हाला टोकन्स मिळणार आहेत. ठीक आहे. सो जास्त काही तुम्हाला हेडेक वालं काम नाहीये. इथे फक्त तुम्ही जेव्हा मॅक्स सिलेक्ट केलं त्यानंतर इथे विथड्रॉ करा. विथड्रॉ करताना ह्याची जी ट्रान्झॅक्शन फीज आहे ही तुमची BNB थ्रू जाणार आहे. म्हणजे तुमच्या वॉलेटमध्ये BNB असायला हवं. त्याशिवाय तुम्ही विथड्रॉ करू शकणार नाही. ठीक आहे. सो इथे मी कन्फर्म करतो. त्यानंतर हे ट्रान्झॅक्शन इथे सबमिट होतंय. सबमिट सक्सेसफुली. त्यानंतर आता हे जवळपास 7 दिवसानंतर तुमचे विथड्रॉ होणार आहेत आणि विथड्रॉ झाल्यानंतर तुम्हाला जे तुमचे 0.0005 बिटकॉइन आहे ते तुम्हाला माय पोर्टफोलिओ ऑप्शनमध्ये माय रिडम्शन्समध्ये दिसेल आणि तिथून तुम्हाला क्लेम करायचे आहेत. ठीक आहे. सो हे सगळं कसं करायचं आहे ह्याबद्दल व्हिडिओ मी जे आहे ते शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो क्रिप्टो क्रांतीच्या प्रीमियम टेलिग्राम ग्रुपमध्ये अपलोड करेनच. ठीक आहे. सो इथून कन्फर्म करूया. सो आता आपले बिटकॉइन जे आहेत ते सॉल्व्ह प्रोटोकॉलच्या वेबसाईटमधून विथड्रॉ झालेले आहेत. ठीक आहे. सो अशा प्रकारेच मित्रांनो तुम्ही डिपॉझिट केलेले बिटकॉइन विथड्रॉ करायचे आहेत. ठीक आहे. सो मित्रांनो बघितलं मी $50 बिटकॉइन डिपॉझिट केले होते. ते $50 बिटकॉइन पण मला परत मिळाले. ते 9 दिवस स्टेक केल्यामुळे किंवा ते 9 दिवसासाठी डिपॉझिट केल्यामुळे मला $20 फायदा झाला. म्हणजे 40% जवळपास फायदा झाला. असाच फायदा तुम्ही प्रत्येक महिन्याला प्रत्येक एअरड्रॉपमध्ये पार्टिसिपेट करून मिळवू शकता. हे छोटे एअरड्रॉप आहेत. तुमच्याकडे कॅपिटल कमी आहे तर तुम्ही छोट्या एअरड्रॉपमध्ये पार्टिसिपेट करून तुमचं कॅपिटल वाढवू शकता आणि जर तुम्हाला मोठ्या एअरड्रॉपमध्ये पण पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता. छोटे आणि मोठे दोन्ही प्रकारचे एअरड्रॉप बद्दल इन्फॉर्मेशन जी आहे ती क्रिप्टो क्रांतीच्या प्रीमियम कम्युनिटीमध्ये शेअर केली जाते आणि सोबतच YouTubeच्या प्रीमियम मेंबरशिपमध्ये शेअर केली जाते. जर तुम्हाला सुद्धा असं प्रॉफिट मिळवायचं असेल तर आजच क्रिप्टो क्रांतीची प्रीमियम कम्युनिटी जॉईन करा किंवा क्रिप्टो क्रांतीची YouTube प्रीमियम मेंबरशिप जॉईन करा. तर त्याचा तुम्हाला फायदा नक्की होईल. ठीक आहे. सो दॅट्स इट मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आय होप तुम्हाला मी जी माहिती सांगितलेली आहे ती तुम्हाला कळाली असेल आणि तुम्ही सुद्धा लवकरात लवकर क्रिप्टो क्रांतीच्या प्रीमियम कम्युनिटीमध्ये जॉईन कराल अशी अपेक्षा करतो. दॅट्स इट मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही क्रिप्टो क्रांती चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. जय हिंद. जय महाराष्ट्र.